नाशिकमध्ये शिक्षक निवडणुकीत पैसे वाटप करत असताना एक जण ताब्यात, गुन्हा दाखल। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाच्या दिवशी पैसे वाटप केल्याचा प्रकार समोर आला। येथील बीडी भालेकर मतदान केंद्राच्या बाहेर विलास बाळू नरवडे राहणार पळसे हा पैसे वाटप करताना पकडला गेला। त्याच्याकडून पोलिसांनी 69,500 रुपये जप्त केले असून भद्रकाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नरवडे हा मतदान केंद्राबाहेर मतदारांना पैशाची पाकिटं वाटप करण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं। पैशाची पाकिटं वाटप करणाऱ्यास शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडले। या पाकिटामध्ये 500च्या नोटा आणि मतदार स्लिप आढळून आले आहेत। दरम्यान पैशाची पाकिटं असणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यातही घेतला आहे। त्यानंतर गुन्हा दाखल केला आहे। संबंधित व्यक्ती महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्याशी निगडीत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला। काल मनवाड व येवला येथे या घटना घडल्या। आज नाशिकमध्ये पैसे वाटप करतानाचा प्रकार समोर आला। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।